नमस्कार, ड्राइव्ह विथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केवळ आपल्याच इथे असे मूर्ख लोक नाहीत। मागे दक्षिणेकडचा पण असाच व्हिडिओ आला होता। ॲम्ब्युलन्स पाठीमागे होती आणि एक पुढे सिडान कार चालत होती। कमीत कमी त्या गाडीच्या पाठीमागे ॲम्ब्युलन्स 8 ते 10 किलोमीटरच्या वरती गेली असेल। सायरन एवढा वाजतोय पण ती गाडी काय बाजूला झाली नाही। शेवटी नंतर ते गाडी पकडून त्याच्यावर पोलिसी कारवाई करण्यात आली। 1000 रुपयाचा दंड झाला असेल बहुतेक त्या गाडीला, त्या मालकाला। तसंच इथे पण आहे। 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे। हायवे खाली आहे पण दोघे पण बाजूला सरायला आहे। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा, लोक काय म्हणतात, तुम्हाला परदेशातले व्हिडिओ काय दाखवायची गरज आहे? दाखवायची गरज म्हणजे काय? परदेश काय ना आपला देश काय? रस्ते काय तिकडे फक्त मी काय बोलतो, ड्रायव्हिंगची पद्धत फक्त लेफ्ट राईट आणि आपल्याकडे राईट आहे, तिकडे लेफ्ट आहे। पण मानसिकता तर सगळीकडे एकच आहे ना। एवढा रोड खाली असून तरी ते लोक बाजूला हटले नाहीत। पहिला तो व्हिडिओ बघा तुम्ही। कमीत कमी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे। एवढी सायरन वाजते पण कोणी बाजूला तयार नाही, ना टेम्पोवाला ना बसवाला। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की मानसिकता सगळ्या देशामध्ये अशीच आहे। देश कुठलाही असो, तुम्हाला पुढे जाऊ न देण्याची ना मानसिकता सर्व देशामध्ये आहे। लोकांचं म्हणणं काय असतं, तुम्हाला बाहेरचे व्हिडिओ टाकून काय, म्हणजे मानसिकता कुठे वेगळी नाही। तर तुम्हाला असं काय वाटतं की या व्हिडिओबद्दल? नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगू शकता।